शुभ संध्याकाळ मित्र मैत्रिणींनो. तर आज मस्त विघ्नाचा पाऊस पडतोय बाहेर संध्याकाळचा. एकदम आभाळ भरले आणि छान मस्त असा पाऊस पडतोय. त्या रिमझिम पावसामध्ये आम्ही काहीतरी चटपटीत मस्त खाणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा, तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. मस्त ना पावसाची सर आली पूर्ण तोंडावर बारीक बारीक, ज्याने माझा चष्मा आहे ना हलका हलका भिजलाय बघा. मस्त अशी बारीक सर येते. संध्याकाळची वेळ आणि आम्हाला ना पावसात सुद्धा पाणीपुरी खायला आवडते. तर मग इथे तुम्ही पाहू शकता पाणीपुरी तळली आहे. ही बघा, अजून दाखवते तुम्हाला, अजून भरपूर पाणीपुरी. ही बघा, इथे सुद्धा पाणीपुरी. ते म्हणजे तडा रगडा. याच्यामध्ये वाटाणे आणि एकच बटाटा आहे, त्याचं मॅश आहे मस्त असं बघा, एकदम दुकानातलं सारखं वाटतंय. तर इथे आपला रगडा बनलाय. इथे ही आपली गोड चटणी बनली आहे आणि इथे आपलं तिखट पाणी बनलं आहे आणि हे पुऱ्या. तर असं सगळं आपलं साहित्य रेडी आहे आणि आम्ही आता थोड्या वेळातच पाणीपुरी खाऊ. पण त्याच्या आधी आहे ना, आपण अजून 2 गोष्टी करूया. एक म्हणजे आपण कांदा कापूया आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे ना तोतापुरी आंबा आहे, तर तो कच्चा आहे, तर तो सुद्धा बारीक कापूया. म्हणजे मध्ये ना असं मस्त कैरीचा टेस्ट येईल जबरदस्त. तर कांदा आणि कैरी या दोघांना कापून घेऊया, म्हणजे ना पाणीपुरीमध्ये मस्त अशी टँगनेस येईल कैरीची. ज्याला पाहिजे असेल तर तो घेईल, त्याला एकदम बारीक आपण चॉप करून घेऊया. आणि हे बघा, इथे बारीक अशी कैरी कापली आहे, तोतापुरी आंबा होता आणि हा इथे कांदा कापून ठेवलाय. दोन्ही गोष्टी कापून ठेवल्या. आता थोड्या वेळातच आपण कार्यक्रम सुरू करू. पुरीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे, पाहू शकता तुम्ही. इथे आई कशी बनली आहे, आई कशी बनली आहे चांगली. आई गोव्यामध्ये पाणीपुरी खाते, पहिला मुंबईमध्ये खात होती आणि इथे परत एकदा आम्ही पाणीपुरीचा बेस सुरू केलाय. तर ह्याच्यामध्ये ना नवीन काय माहिती आहे, पाणीपुरीमध्ये आम्ही ना कैरी दाबून खाते. हा ये कर लो पहिले. तर ह्या पाणीपुरीमध्ये वेगळं काय, तारे थांब ना यार. पाणीपुरीमध्ये ना आपण असं पहिला खड्डा करूया ना. आता पाणीपुरीमध्ये रगडा भरूया. आता याच्यामध्ये ताई तिखट पाणी टाक, आता गोड पाणी टाक. आता याच्यामध्ये नवीन काय की याच्यामध्ये कांदा तर टाकतोच आहे, त्याच्यासोबत इथे तोतापुरी आंबा आहे ना, तो कापलाय, तो टाकला. आता हा तोतापुरी आंबाचे तुकडे टाकले या पाणीपुरीमध्ये, हे वेगळं पण आहे. एक नंबर पाणीपुरी झाली. तोतापुरी आंबा तुम्ही पण टाका, छान लागतो पाणीपुरीमध्ये. पाणीपुरी खाताना ना पूर्ण मोबाईल बंद केलेला, टीव्ही सुद्धा बंद केला, पूर्णपणे, आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन फक्त पाणीपुरी खाण्याकडे होतं. आणि मी पाणीपुरी जास्त खाल्ली आहे. आईने तर काय फक्त 2च प्लेट पाणीपुरी खाल्ली, पण एक नंबर झालेली पाणीपुरी कुठे पण खा, मुंबईमध्ये खा किंवा गोव्यामध्ये खा, पण घरी बनवलेली पाणीपुरी अनलिमिटेड जबरदस्त लागते. चलो अभि आहे ना, मी तुम्हाला आता एक नेक्स्ट दाखवते, रगडा. आणि शाळेच्या इथे ना एक पाणीपुरीवाला होता, तर आठाण्यामध्ये तो, अरे चिकाची आम्ही खायचो. आठाण्यामध्ये ना 1 चमचा रगडा, त्याच्यामध्ये तिखट पाणी आणि गोड पाणी असं करून ते एवढीची प्लेट मध्ये आठाण्याला द्यायचं आणि ते आम्ही तिथे चमच्याने खायचो. तर ते जबरदस्त लागायचं, मला अजून सुद्धा आवडतं. तर आता आपल्याकडे थोडं गोड पाणी आणि तिखट पाणी उरलंय, तर आपण ते बनवूया. पण इथे एक प्लेट घेतली आहे, त्याच्यामध्ये टाकूया रगडा. ओके, त्याच्यामध्ये उरलेलं आहे ना गोड पाणी आहे ना, ते टाकूया असं. ठीक है, समझ गया. आणि इथे आपलं तिखट पाणी आहे, ते टाकूया.
आणि आणि पाणीपुरी आहे तिथे, त्यांना असं तोडायचं आणि टाकायचं. अजून एक घेऊया, टाकायचं. अजून एक घेऊया. आता 3 झाले ना, अजून एक टाकू. जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. चौथी. आपला आता हे तयार आहे, त्याला मिक्स करूया. अरे थोडासा कांदा सुद्धा टाकूया, कांदा आहे ना, कांदा टाकूया थोडासा आणि कैरी टाकूया आणि याला मिक्स करूया. आता हे झालं रगडा पाणी. रगडा पाणी तयार झाले. टेस्ट करूया. मस्त लागते आणि कैरी आहे ना तोंडात येते ना, तर ती छान लागते, मस्त लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा विथ कैरी पाणीपुरी.